नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवरती आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 7वी या विषयावरील धडा क्रमांक 1 इतिहासाची साधने यावरील प्रश्नांच्या उत्तरांचे विश्लेषण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा. या तक्त्यातील ऐतिहासिक नावे पुढील प्रमाणे आहेत: तारीख, दंतकथा, आज्ञापत्रे, लोकगीते, ताम्रपट, पोवाडा, कपडे, श्लोक, बखरी, खलिते, शिलालेख, चित्रे, चर्च इत्यादी. प्रश्न क्रमांक 2. लिहिते व्हा. उपप्रश्न क्रमांक 1. स्मारकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे स्मारकामध्ये समाधी, कबर, विरगळ, थडगे, विजयस्तंभ, विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 2. तवारीख म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे होय. प्रश्न क्रमांक 3. इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे इतिहास लेखनात लेखकांचे चिकित्सक वृत्ती, त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात. प्रश्न क्रमांक 3. गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. उपप्रश्न क्रमांक 1. भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अलिखित साधने. प्रश्न क्रमांक 2. स्मारके, नाणी, लेणी, कथा. या गटातील वेगळा शब्द आहे कथा. प्रश्न क्रमांक 3. भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे. या गटातील वेगळा शब्द आहे मंदिरे. प्रश्न क्रमांक 4. ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके. या गटातील वेगळा शब्द आहे तवारिखा. प्रश्न क्रमांक 4. संकल्पना स्पष्ट करा. उपप्रश्न क्रमांक 1. भौतिक साधने. या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्परासंबंधी माहिती मिळते. त्या वस्तूंचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. लिखित साधने. लिखित साधने या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लेखनावरून आपल्याला लोकजीवन, आचारविचार, सण समारंभ, खाण्याचे पदार्थ इत्यादी माहिती मिळते. या सर्व साहित्याला लिखित साधने म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. मौखिक साधने. प्रश्न क्रमांक 3. मौखिक साधने. याचं उत्तर आहे साहित्यातून समजुती, विचार, श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समाजात परंपरेने आहेत. मौखिक स्वरूपातल्या या साहित्याला मौखिक साधने म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तो मजकूर कोणी, कधी, केव्हा व का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते. म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 6. तुमचे मत लिहा. उपप्रश्न क्रमांक 1. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे शिलालेख हा दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख म्हणतात. त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख इतिहासाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. प्रश्न क्रमांक 2. मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते. यामुळे साहित्याचे लोकजीवनातील पैलू समजतात. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारचे पुढील धड्यावरील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.